नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। लातूर शहरातील ट्यूशन एरियामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून या भागात विनाकारण फिरणारे तरुण किंवा अन्य व्यक्ती यांच्या विरोधात थेट कारवाईचे सत्र पोलिसांनी सुरू केले। ट्यूशन एरियामध्ये शिक्षणासाठी जिल्ह्यातूनच नाही तर परराज्यातून देखील विद्यार्थी येतात, यामुळे त्यांना पूर्ण सुरक्षित वाटावे यासाठी पोलिसांनी या भागात गस्त वाढवली आहे। याशिवाय या भागात गैरप्रकार करणारे आणि गैरव्यवसाय करणाऱ्यांवर देखील पोलिसांची कडी नजर असून त्यावरही वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले। तसेच कोणालाही काही अडचण किंवा समस्या अथवा विद्यार्थ्यांना त्रास असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। पुन्हा एकदा लातूर पोलिसांच्या वतीने शिवाजीनगरच्या ट्यूशन एरियामध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। काय सांगाल सर, किती जणांवर केसेस केलेले आहेत? माननीय पोलीस अधीक्षक लातूर यांचे मार्गदर्शनानुसार आणि तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक लातूर आणि DPO साहेब लातूर यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर शहरातील जो ट्यूशन एरियाचा भाग आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी असतात। त्या ठिकाणी आमचं नेहमीच कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे। या परिसरात कामाच्या व्यतिरिक्त फिरणारे जे काय गैरप्रकार करणारे मुलं आहेत, अशा मुलांना शोधून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास चालू आहे। आता काही मुलावर आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे। सोबतच या परिसरातील सर्व जे काही अनाधिकृत काही गोष्टी जर घडत असतील तर त्यांच्यावर सुद्धा आमचं बारीक लक्ष आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई करत असतो। प्रत्येक या ठिकाणचं कॅफे असेल, या ठिकाणचे हॉटेल्स असतील, पानटपरी असेल, एवढे सर्व चेक करून त्यांच्यावर आम्ही रीतसर कायदेशीर कारवाई सुरू आहे। या अनुषंगाने येथील नागरिक असतील, यातील परिसरातील विद्यार्थी असेल, त्यांना पण आम्ही नेहमी आवाहन करत असतो की आपल्याला असं कुठं अनुचित प्रकार दिसून आला तर आमचे नंबर सर्वांना दिलेले आहेत। या ठिकाणी अष्टविनायक पोलीस चौकी आपण स्थापन केलेली आहे। या चौकीमध्ये नेहमी सतत पोलीस असतात, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ते संपर्क करू शकतात। एकंदरीत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारचे हेटाळणी होणार नाही ह्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी या परिसरामध्ये आमचं कारवाई सुरू असते।